हे आहे आपले वैष्णवधाम. नमस्कार, मी अरुण डेरे, त्या वैष्णवधाम गावचा रहिवासी. आमच्या गावाचं आता जे स्वरूप तुम्हाला दिसते आहे, पूर्वी बुचकेवाडी आमचं जुनं गावाचं नाव होतं. आता त्याचं बदली करून वैष्णवधाम ठेवलेलं आहे. पण आताच्या गावामध्ये तुम्हाला सुधारणा वगैरे दिसतात. हे प्युअर ब्लॉक दिसतात किंवा कॉन्क्रीटचे रस्ते दिसतात, बंद गटारे दिसतात. ह्या सगळ्या सुविधा ताईंच्या माध्यमातून आमच्या गावात झालेल्या आहेत. प्रशस्त स्मशानभूमी, डम्पिंग ग्राउंड, घंटा गाडी, जागजागी त्यांच्या माध्यमातूनच केटी बांधारे वगैरे झालेले आहेत त्यांच्या सहकार्याने. आणि या गावाचा आता जो तुम्हाला विकास दिसतो हा ताईच्या माध्यमातूनच झालेला आहे. इतर लोकांनी काही सांगत असतील की आम्ही विकास करू, पण विकास करून दाखवणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे आशाताई बुचके. आशाताईंसारखं नेतृत्व या गावाला लाभलं हे आमचं पण भाग्य आहे. मस्त आहे ना, भरपूर कामं केले जावा. हे सगळं ताईचंच काम आहे, दुसरं कोणचं नाही. रस्त्याचं बिल्डिंग एवढी मोठी बांधलेली सगळं ताईचं काम आहे. हे दवाखाना सगळं ताईचं, इथं कोणचं दुसरं काम नाही, सगळं ताईचं आमच्या. मी या वैष्णवगावचे माजी सरपंच संग्राम गवारी. या ठिकाणी ताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर ताईंनी आमच्या गावामध्ये भरपूर अशी काही कामं या ठिकाणी आमच्या गावामध्ये या ठिकाणी केले आहेत. त्याप्रमाणे कर्णकुटीचं देखील जीर्णोद्धाराचं काम असेल किंवा विकासाचं काम असेल त्या ठिकाणी गुरुवारी कोंडाजोबा डेरे यांचं देखील या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे आमच्या बुचकेवाडी गावामध्ये अनेक आदिवासी वस्त्या देखील या ठिकाणी आहेत. त्या वस्त्यांवर देखील ताईंनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी कामं केलेली आहेत. गावामध्ये मशाभूमीचं देखील जवळजवळ 2-3 कोटीचं काम या ठिकाणी ताईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आज आपली ग्रामपंचायत या ठिकाणी दिसते, ही ग्रामपंचायत भवन देखील ताईंनी 2 कोटीचं या ठिकाणी आमच्या वैष्णव गावामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे आताच नवीन काही कामं आता गेल्या वर्षामध्ये फुलांची देखील या ठिकाणी कामं केलेली आहेत. 3 फुलांची कामं या ठिकाणी बाईंच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहे. त्याचप्रमाणे आता देखील नवीन काम या ठिकाणी जो जुन्नर ते भीमाशंकर रस्ता आहे किंवा त्या रस्त्याचं देखील या ठिकाणी ताईंनी काम हाताशी घेतलेलं आहे. अनेक कामं या ठिकाणी आदिवासी भागामध्ये त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहेत. आणि देखील या ठिकाणी आता या ठिकाणी ताई आमच्या सावरगाव कसूर गटामध्ये जिल्हा परिषदेसाठी उभे आहेत. आणि आमच्या गावातील तर सर्व पाठिंबा आहेच. देखील आम्ही जर प्रचार करत असताना सावरगाव कसूर गटामध्ये देखील ताईंना चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. माझे नाव सूरज गणेश पवार, मी 5वी शिकतो आहे. आशाताईमुळे आपल्याला रस्ते, खोलीकरण असे वेगवेगळे बांधकामे आपल्याला आज त्यामुळे मिळले आहे. व परत एवढी मोठी ग्रामपंचायत, गावोगावचे रस्ते, शेताकडे जायचे रस्ते, परत विहिरी, धरणे हे सगळे आशाताईच्या माध्यमातून आपल्याला भेटले आहे. धन्यवाद. माझं नाव विठ्ठल सदाशिव डेरे. आमच्या गावात ताईंनी भरपूर कामं केलेली. गावात केल्यापेक्षा तालुक्यातही भरपूर कामं झालेली. कंच्या गावामध्ये ताईचं काम नाही असे आमच्या तालुक्यामध्ये कोणतंही गाव दिसणार. आमच्या गावात तर भरपूर झालेले. रस्ते झाले, घरकुलं झाली, पान रस्ते झाले, वाडीतली सर्व वस्त्यांवरती डांबरीकरण झाले, मंदिरापुढं हे सुद्धा झाले. अशी आमच्या गावामध्ये भरपूर कामं झालेली. त्याच पद्धतीने तालुक्यामध्ये एकही गाव असं राहिलं नाही तर ताईने त्या गावामध्ये काम केले. तसेच आमच्या पर्णकोटीवरती सुद्धा भरपूर कामं केली. आमची जुन्नरची पर्णकोटी आहे तिच्यावरती ताईंनी भरपूर कामं केली. शिवाय चालू असणाऱ्या रस्त्यांची सुद्धा कामं घेतलेली, आता घेतलेली ती सुद्धा पूर्ण. शिवाय आमच्या गावामध्ये भरपूर असे घरकुल सुद्धा तयार केले, योजना आणलेली. धन्यवाद. नमस्कार, मी सचिन शांताराम पवार, बुचकेवाडी ग्रामपंचायत सदस्य. ताईंनी आमच्या इथे आता सध्या 2 वर्षाचा आता माझा कालावधी, मी 2 वर्ष झाले सदस्य आहे. त्या कालावधीत त्यांनी 3 ब्रिजची कामं केली. जवळजवळ 60 लाखाची कामं झाली.
एका ब्रिजचे 7-7 लाखाचं म्हणजे अशी 3 ब्रिजची कामं झाली. शेलवंडी रोड तिथे एक ब्रिज झाला, कुंडवस्तीत एक ब्रिज झाला, निधं गावरवाडीला एक ब्रिज झाला, अशी 3 ब्रिजची कामं झाली. त्यांनी वैष्णवधामचा तशीच बरेच गावांचा भरपूर विकास केलेला आहे. त्यामुळे सर्वांनी आमचे गाव तर ताईच्या पाठीमागे उभेच आहे, तरी सर्वांनी बहुमताने ताईला विजयी करा. आणि ताईची निशाणी आहे कमळ, तरी सर्वांनी कमळावर बटन दाबून ताईला भरघोस मताने विजय करून द्या. मी मंगेश पोपट लिंगे, वैष्णव लिंगे वस्ती यातील रहिवासी असून आमच्या गावातील अपंग 35 अपंग व्यक्ती आहेत. त्यांना आमच्या सौभाग्यवती आशाताई उचके यांच्या माध्यमातून भरपूर अशी वेळोवेळी मदत होती. त्यांना अनेक वेळा सायकल असेल, 35 अपंग व्यक्तींना सर्टिफिकेट काढून देण्याचं काम. त्याचबरोबर अपंगांना जे प्रतिमा 2,500 रुपये भेटतात तेही प्रत्येक व्यक्तीला चालू करून दिले गेले. त्यावर होणारी KYC, त्या आधार कार्ड KYC याच्या वेळोवेळी ग्रामपंचायतच्या ठिकाणी कॅम्प होतात. अशा अनेक योजना आहेत. आणि या ठिकाणी आमच्या गावची 1500 लोकसंख्या आहे, त्यामध्ये आदिवासी समाज आहे. आणि यावेळेस मात्र आशाताईंना आदिवासी समाज सर्व गाव एकजुटीने आदिवासी आशाताईंच्या सोबत उभे राहील. आणि यावेळी नक्कीच आशाताई बुचके या जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून जातील. नमस्कार, माझं नाव पूनम दयानंद नेरे आणि मी बुचकेवाडी गावची आहे. तर आपल्या ताई उभ्या आहेत, तर ताईंना मत का द्यायचं? आपल्या सक्षमीकरणासाठी, आपली एक महिला म्हणून, कारण ते आपल्यासाठी करतात, भरपूर विकास कामे करतात, महिलांनाही साथ देतात. बचत गट असले तरी त्या सगळ्यांना साथ देतात. आणि कुठली पण व्यवसाय असेल, प्रत्येक महिला सक्षमीकरण झाली पाहिजे किंवा उद्योजिका झाली पाहिजे. त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आणि ते करणार आहेत. त्यासाठी आपण ताईंना भरघोस मताने मतदान करा. विकास काम फक्त एकाच गावचं तर पूर्ण जिल्ह्याचं आपल्या. आणि आता त्या तर जिल्हा परिषद उभे आहेत म्हणून आपल्याला आता त्यांना संधी द्यायची. तर माझं असं मत आहे का सगळ्या महिलांनी विचार करावा. अजून एक सांगायचंय, ताई एक महिला आहे, तर हे पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला ताईंना 5व्यांदा परत जिल्हा परिषदला आणायचं. त्यामुळे माझ्या सरगाव कुसूर गटाला सगळ्या महिलांना आव्हान आहे की आपण ह्या सगळ्या महिलांनी विचार करून ताईला भरघोस मताने विजयी करा आणि आपण ताईंना निवडून आणणार आहे अशी मला खात्री आहे. एवढंच सगळ्या महिलांना हात जोडून विनंती आहे की आपण ताईंना मत द्या आणि निवडून आणा. पुढच्या ह्या 25 वर्षाला आपल्याला कुणाकडे जावं लागणार नाही याची काळजी सगळ्या महिलांनी घ्यावा.